व्हिडिओ दिसतोय का? नाही नाही ते तर मी हो सांगितलं सर. ना तुम्हाला. त्या आवाजाचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. ते इंटरप्रिट मला करायचंय म्हणून त्याला आवाज नाही. ओके, आता इकडे पहा. तुमचं जे फुल वेव्ह रेक्टिफायर होतं ना, त्याचं ऍक्च्युअल फंक्शन तुम्हाला ते डायोडचं समजलं नव्हतं. ऍक्च्युली मला असं वाटतं की तुम्हाला ते समजत नव्हतं डायोड नेमका कोणता कधी काम करतोय. तर त्यासाठी हा एक व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला चांगल्या प्रकारे इंटरप्रिट होईल. आता पहा, याच्यामध्ये काय आहे, तुमचे दोन डायोड्स असतात, डायोड D1 आणि D2, आणि हा तुमचा एक ट्रान्सफॉर्मर असतो, तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. ट्रान्सफॉर्मर होतो बा म्युच्युअल मी सांगायचो, याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस्ड होतो. तो इकडनं सप्लाय तुम्ही देणार, जो याच्यातनं म्युच्युअल इंडक्शन होऊन याच्यामध्ये ऍड होणार. इथं तुम्हाला 3 पॉईंट भेटत असतात. हा तुमचा न्यूट्रल पॉईंट होता पहा, इथं अर्थिंग केलेलं आठवतं तुम्हाला, आणि व्होल्टेज इकडे काढलेलं होतं. सो आता याच्या वर्किंग कसं असतं पहा, तुम्ही एसी सप्लाय देताय तर तुम्हाला एक फ्लो दिसतो. तुम्हाला दोन प्रकारचे फ्लो दिसत आहेत पहा. तर पहिला फ्लो तुमचा हाय, तुम्ही जर डायग्राम कडे नीट पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट समजेल पहा. तर तुम्ही अल्टरनेटिंग करंट देताय, दॅट टाइम इथं पॉझिटिव्ह आहे आणि इथं निगेटिव्ह. अल्टरनेटिंग करंट पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या फॉर्म मध्ये जातो. सो त्याची पोलॅरिटी चेंज होत राहते. आता इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. पुढच्या सेकंदला इथं निगेटिव्ह होईल, इथं पॉझिटिव्ह होईल. ओके, सो असं चालू राहतं ते, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. अल्टरनेटिंग करंट तसाच असतो. आता होतं काय की इथून जो पॉझिटिव्ह करंट चाललाय पहा, आत नीट पहा, तर हे या स्किट मधून असं ट्रॅव्हल होऊन तो वापरतोय पहा असा. सो आता ह्या कॉइल मध्ये हा मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, आणि ती मॅग्नेटिक फील्ड ही कॉइल जी असते ती कटिंग होते त्याची, म्हणजे याच्या मॅग्नेटिक फील्डला ते कट. आणि मग याच्यामध्ये काय होतो, या पॉईंट मध्ये या पॉईंट मध्ये या पॉईंट मध्ये हा पॉइंटिंग होतं तुमच्या डायग्राम मध्ये पहा. इथून अर्थिंग केलेलं आहे तुम्ही असं, आणि V0 जे आहे ना, हे इथून असं बाजूला काढलेलं आहे इथून, आणि हे अर्थिंग पॉईंट असं बाजूला काढलेलं आहे. इथं हे V0 डायग्राम आहे तुमची. काय दोघांचं मिनिंग सेमच आहे. तो व्होल्टेज तुम्ही मध्ये घ्या का इकडे घ्या, दोघांचा अर्थ एकच, सर्किट तसंच असतं. सो आउटपुट तुमच्या डायग्राम मध्ये असं दिलंय पहा. तुमची डायग्राम अशी, इथून हे कनेक्शन असं अर्थिंग आहे, आणि हे जे ना इथून डायरेक्ट हे ओके, आणि हे एक व्होल्टेज काढलेलं आहे बाहेर, म्हणजे याचं पण इथं याचं पण इथं येतं, इथून आणि इथून. सो हे ते तुमचं V0 आहे इथं, हे V आउटपुट. लक्षात. तो एकंदरीत अर्थ पाहायला गेलं तर तेच आहे. हे दोन टर्मिनल, म्हणजे हे दोन टर्मिनल मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, हे असं जाऊन इथंच कनेक्ट होतं, हे इथं जाऊन कनेक्ट. पहा आता फंक्शन नीट पहा, वर्किंग सांगतोय नेमकं डायोड करतात काय. फर्स्ट केस मध्ये इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे सपोज. आता ही फर्स्ट केस आहे आपली, इथं तुमचा ईएमएफ इंड्यूस झाला, तो 3 पॉईंट आहेत तुमच्याकडे. इथं हा मधला पॉईंट आहे तो अर्थेड आहे, असतो तो. आता होतं काय, इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. हा सर्किट कम्प्लीट करण्यासाठी लागलेला पॉईंट आहे. म्हणजे आता इथं हे एवढं करून एक सर्किट कम्प्लीट करून टाकतो, हा एवढा लूप, आणि दुसऱ्याला एवढं एक सर्किट कम्प्लीट करून टाकतो. म्हणजे 2 लूप तयार झाले. ते मध्ये लावायची काय गरज होती, पुन्हा सर्किट कम्प्लीट करत होतो एका लूप मध्ये. आता इकडे पहा, तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह होतं त्या टायमाला इथं पॉझिटिव्ह तयार झालंय, इथं निगेटिव्ह तयार झालंय. हा जो डायोड आहे, हा डायोड पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट केलं ना तुम्ही. तुम्हाला सांगितलं होतं पहा, डायोड जर आला तर हे त्याचं निगेटिव्ह टर्मिनल असतं आणि हे त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, बरोबर. तिकडनं तिकडे फ्लो होतो, पॉझिटिव्ह बायस मध्ये फ्लो होतो, रिव्हर्स मध्ये येत नाही. मग काय येत नाही त्याचं कारण आहे पहा. आता तुम्ही या पॉझिटिव्ह टर्मिनल होतं, हे निगेटिव्ह टर्मिनल होतं, तुम्ही या पॉझिटिव्हला टर्मिनल केलं, म्हणजे कोणत्या बायस मध्ये हा डायोड फॉरवर्ड बायस मध्ये डायोड कनेक्ट झालेला आहे. लक्षात. हॅलो. हा, आणि आता खालच्या नीट पहा, हे जे टर्मिनल आहे हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह टर्मिनल होतं, आणि तुम्ही इथं निगेटिव्ह सप्लाय आहे. सो हा कोणत्या मध्ये रिव्हर्स बायस मध्ये काढलेला आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकाला अपोजिट कनेक्ट झाले म्हणजे रिव्हर्स बायस असतं, आणि पॉझिटिव्ह कनेक्ट किंवा निगेटिव्ह कनेक्ट झाले ते फॉरवर्ड बायस असतं. आणि मी तुम्हाला शिकवताना पहिली गोष्ट सांगितली असेल, when diode connected in forward bias that time current pass through the diode. ओके, सो जेव्हा डायोड फॉरवर्ड बायस असतो तेव्हाच करंट पास होणार, नाहीतर नाही होत तो. सो आता या सिच्युएशन मध्ये करंट कुठनं पास होतो, करंट तुमचा असं जाईल, असं जाऊन असं जाईल. हा निगेटिव्ह करंट इकडे जाऊ शकत, म्हणजे इकडनं आउटपुट देऊ शकत नाही, म्हणजे असं पुढे जात निगेटिव्ह जाणारच नाही का, कारण हे रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट झालंय. रिव्हर्स बायस त्याला पुढे जाऊच देत नाही. आलं का लक्षात. सो डायग्राम नीट पहा, होतंय त्याच्या डायग्राम दिसेल. मग तुमचं जेव्हा सायकल सुरू आहे पहा, आता हे जे सायकल आहे हे निगेटिव्ह सायकल मारतोय ऍक्च्युअली तो, म्हणून ते खाली यायला लागले. एक मिनिट.
समजेल तुम्हाला. आता हे पहा दिसतंय का, ते नंतर एक्सप्लेन करणारच आहे मी, पण एवढं समजून घ्या तिला फक्त डायोड 1 काम करतोय. डायोड का काम करतोय फक्त एवढंच तुम्हाला मूव्ह होताना दिसेल पहा. आणि इकडे तुम्ही नीट लक्ष द्या, जेव्हा तो वरचं सायकल हे असं, तेव्हा हा होताना दिसतो, हे वरचं सायकल तेव्हा पॉझिटिव्ह देतो, आणि जेव्हा हे खालचं सायकल असं निगेटिव्ह हे, तेव्हा तुम्हाला हे सायकल मूव्ह होताना दिसेल. कारण त्या टायमाला कोणता डायोड काम करतो, D2 काम करतो. त्याचं कारण आहे की निगेटिव्ह, जेव्हा हे निगेटिव्ह सायकल येणार वरच्या आउटपुटचं, तर निगेटिव्ह त्या टायमाला हे पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि हे निगेटिव्ह होऊन जाईल. म्हणजे इथं पॉझिटिव्ह येतं, निगेटिव्ह येतं. लक्षात पोलॅरिटी चेंज. पोलॅरिटी चेंज होली की आता हा डायोड D2 डायोड फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट झाला आणि हा D1 डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट झाला. म्हणजे सर्किट कोणातनं चालेल, त्याच्यातनं करंट पास होईल ना असा. समजतंय ना म्हणतो काय? हॅलो. हा, हे तुम्हाला आधीच का सांगतोय, कारण जो व्हिडिओ चालेल तुम्हाला नेमकं तुम्हाला दोन्हीकडे लक्ष ठेवायचं. इकडे पण लक्ष ठेवायचंय आणि इकडे पण लक्ष ठेवायचं की नेमकं याचं निगेटिव्ह आलं की बरोबर हे काम करतं. आणि मग तरी पण करंट पास केला म्हणजे तुम्हाला पास झालाच की करंट, मग तो पॉझिटिव्हच भेटतो. कारण करंट पास झाला आणि पॉझिटिव्ह हा बंद होऊन जातो, काम करतो. तरी पण करंट पास झाला की नाही, तरी पण पॉझिटिव्हच भेटतो. मग हा फुल वेव्ह रेक्टिफायर, म्हणजे निगेटिव्हला पण पॉझिटिव्ह भेटतं, याला पण भेटतं, याला पण भेटतं, याला पण एकाच फेज मध्ये सगळे करंट भेटतात. म्हणजे जर निगेटिव्ह जरी झालं तरी पण करंट पास होतो, आणि नाही झालं पॉझिटिव्ह जरी झालं तरी पण करंट पास होतो. त्याला म्हणतात फुल वेव्ह रेक्टिफायर. लक्षात. आता नीट लक्ष द्या दोघे डायग्राम कडे, याच्याकडे याच्याकडे, दोघांकडे सायमल्टेनियसली लक्ष द्या. थोडस फास्ट. हे पहा, वेव्ह पॉझिटिव्ह वाली, सो निगेटिव्ह वाली, त्याच्यानुसार ते सुरू असतं. पोलॅरिटी चेंज होत राहते. आता ते डीप सांगणारच आहे मी, अजून येईल ते, तात्पुरता लक्ष द्या. निगेटिव्ह सायकल संपला, आता पॉझिटिव्ह. आता पहा एक एक सायकल आपण नीट पाहू. आता फर्स्ट पॉझिटिव्ह सायकल मध्ये नीट पहा, वरचं सर्कल सुरू आहे फक्त. सो वरचं पॉझिटिव्ह सायकल आहे, सो दॅट्स वाय डी डायोड आहे, त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल आलेलं आहे. आणि D2 जो डायोड आहे S2 च्या ठिकाणी त्याला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट झालेलं आहे. ओके, इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, बिकॉज वी आर टेकिंग पॉझिटिव्ह सायकल अल्टरनेटिंग करंट. सो D1 डायोड हा रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट होणार, कारण हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह कनेक्ट झाले, आणि हा बायस मध्ये कनेक्ट होणार कारण हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कनेक्ट झाले. ओके, सो D1 डायोड काम करणार कारण तुमच्या तिथं फॉरवर्ड बायस कनेक्ट झाले. आता जेव्हा सायकल सुरू होईल दॅट टाइम तुमचा फ्लो इथून असं जाऊन असं कनेक्ट होणार आहे. ओके, सो D2 डायोड तुमचं काम करणार नाही, बिकॉज दिस डायोड रिव्हर्स बायस. नीट पहा, सर्कल तुमचं पॉझिटिव्ह सायकल सुरू असताना पास होतोय आणि ग्राउंडला भेटतो इथं, हा पोटेन्शियल डिफरन्स तयार झालाय, हा D1 डायोड मुळे तयार झालाय, त्यावेळेला तुम्हाला पॉझिटिव्ह सायकल भेटलं. सो आफ्टर दॅट आता निगेटिव्ह सायकलला तुम्ही कनेक्ट झाले तिथं. पॉझिटिव्ह सायकल मध्ये होतं काय की तुमचं S1 जो झाला तो निगेटिव्ह झाला, अल्टरनेटिंग झालं ना, मग इथं निगेटिव्ह झालं म्हणून हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह निघालं. त्या केसमुळे झालं काय, इथं पॉझिटिव्ह आल्यामुळे हा फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट होणार आणि हा रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट होणार. करेक्ट दिसतंय बघ तुम्हाला. सो D2 फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट कारण पॉझिटिव्ह कनेक्ट झाले, आणि D1 बायस मध्ये कनेक्ट झाला कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कनेक्ट झाले. सो D2 वर्क करणार, D1 वर्क करणार नाही. ओके, सो आता डायग्राम मध्ये पहा, फ्लो होत आहे भलेही निगेटिव्ह सायकल सुरू झालं तरी, कारण D2 डायोड काम करतोय. सो त्या सायकलला सुद्धा तुम्हाला वर्किंग जे की D2 डायोड मुळे भेटणार, करंट पास झालेलं दिसेल, म्हणून तुम्हाला त्याचं पण एक सायकल भेटलं, आउटपुट सायकल. ओके, त्याच्यामध्ये पण करंट पास झाला, याच्यात पण पास झाला. सायमल्टेनियसली ते प्रोसेस सुरू राहते. पॉझिटिव्ह आले की D1 काम करतो, निगेटिव्ह आले की D2 काम करतो, पॉझिटिव्ह आले की D1 काम करतो, निगेटिव्ह आले की D2 करतो, अँड सो ऑन ती प्रोसेस कंटिन्यू राहते. आलं का लक्षात? सो बिकॉज ऑफ रिव्हर्सिंग दी पोलॅरिटी ऑफ अल्टरनेटिंग करंट, D1 and D2 diodes are simultaneously alternately, and then we will get the full wave. Okay, so याचं ऍक्च्युअली त्याचं फंक्शनिंग असतं. दिसतंय? सो ऍक्च्युअली हे असं आहे. आता मला सांगा, कोणाला काही डाऊट आहे का? हॅलो, समजलं का ते दोनही डायोड कसे काम करतात? तर प्रश्न होता ना काल कोणाला हा सर ते पॉझिटिव्हचं निगेटिव्ह कसं झालं ते रिपीट सांगा. हे इथलं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह कसं होतं ते का? नाही, S1 जवळचं हे का?
हा हा ऍक्च्युली काय असतं, अल्टरनेटिंग करंट म्हणजे इथं कोणतं सप्लाय केलं, एसी करंट सप्लाय केलं. एसी करंटच तसं असतं. एसी करंटला एसी का म्हणतात, अल्टरनेटिंग का म्हणतात, अल्टरनेटिंग पोलॅरिटी करंट असतो तो. म्हणजे तो डायरेक्ट करंट ज्याची पोलॅरिटी कधीच रिव्हर्स होत नाही, आयदर तो पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्हच राहणार. तुम्ही याच्या हा डीसी करंट आहे, हा सगळे पॉझिटिव्ह सायकलच देतो. हा डीसी करंट आहे, सगळे पॉझिटिव्ह. पण अल्टरनेटिंग करंटचा विषय असतो की तो एकदा पॉझिटिव्ह देतो, एकदा निगेटिव्ह देतो, एकदा पॉझिटिव्ह देतो, एकदा निगेटिव्ह. हे पहा, हे पॉझिटिव्ह सायकल आहेत, त्याच्यासोबत निगेटिव्ह सायकल आहेत. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा यूज करूनच आपण अल्टरनेटिंग करंटला डिफाईन केलेलं आहे. म्हणजे ते काय केलं, आपल्याला पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह, कारण ते एकमेकाला रिपेल करत असतात पटापट पटापट. मग रिपेलिंग करताना मला एक ऍडिशनल फोर्स लावावा लागतो इकडनं की तो पास होणार. तो फ्लो नॅचरल फ्लो नाही येतो, सो त्याला ऍडिशनल फ्लो लावला की त्याचे लॉसेस खूप जास्त होतात. ओके, अल्टरनेटिंग करंट मध्ये लॉस होत नाही. का होत नाही, कारण अल्टरनेटिंग करंट मध्ये एकाची पोलॅरिटी पॉझिटिव्ह असते, त्याच्यानंतर त्याची पोलॅरिटी निगेटिव्ह असते. बरोबर, हे निगेटिव्ह ह्या पॉझिटिव्हला आपण पडून घेतो. नॅचरल लॉ आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन, निगेटिव्ह अट्रॅक्ट इच अदर. हे तर बेसिक आहे सर्वात फिजिक्सचा. सो अल्टरनेटिंग करंट त्याच्यामुळे डिफाईन केला गेला आणि तसं तयार केला की पोलॅरिटी रिव्हर्स कंटिन्यू, तर त्यांना जो आपण पुशिंग करण्याची, ज्याला एका साईडनं पोटेन्शियल डिफरन्स जास्त जनरेट करून दुसऱ्या ठिकाणी कमी जनरेट करून त्याला ढकलण्याची जी गरज पडते, त्याची गरज नाही, तो आपला खाल्ला जाईल. आलं का लक्षात, ते एकमेकाला आपोआप अट्रॅक्ट करतील. सो अल्टरनेटिंग करंट म्हणतात की ज्याची पोलॅरिटी चेंज होत राहते. म्हणजे आता आता या सेकंदामध्ये पॉझिटिव्ह आहे तर दुसऱ्या सेकंदामध्ये निगेटिव्ह असते, तिसऱ्या सेकंदात पॉझिटिव्ह, चौथ्या सेकंदात निगेटिव्ह. आता तुम्हाला जो करंट भेटतो तो 50 हर्ट्सचा भेटतो. 50 हर्ट्स म्हणजे याचा अर्थ काय, तो 50 सायकल्स होतो एका सेकंदात. सेकंद मध्ये 50 सायकल मारतो. ओके, आता 50 सायकल म्हणल्याचा अर्थ काय, जे असं एक समजा असं इथपर्यंत एक सायकल, हे एवढं एक सायकल, असे 50 मारतो एक सेकंद मध्ये. मग समजा आपण असं विचार केलं की 60 म्हणजे 100 मायक्रो सेकंद असतात एक सेकंद मध्ये, त्या 100 मायक्रो सेकंद मध्ये 50 सायकल मारतो. सो त्या हिशोबाने तो 2 सायकल एका मायक्रो सेकंद मारतो. म्हणजे 1 मायक्रो सेकंद मध्ये 2 सायकल मारतो. बरोबर, म्हणजे याचा अर्थ 0.5 मायक्रो सेकंद मध्ये तो एक सायकल मारतो. हे डाऊट याच्यामध्ये, तुमचा अल्टरनेटिंग करंट. आता म्हणण्याचा अर्थ आहे एक सायकल मारतो म्हणजे काय, 0.5 मायक्रो सेकंद एवढ्या टायमामध्ये तो एक पॉझिटिव्ह देतो आणि त्याच्यासोबत एक निगेटिव्ह पण देतो, असा त्याचा अर्थ आहे. समजलं का? हॅलो हो सर. हॅलो, हा, आता नीट लक्षात. मग समजा 0.5 मायक्रो सेकंद मध्ये त्यांनी पॉझिटिव्ह मारला आणि दुसरा निगेटिव्ह. ओके, सो त्या टाइम 0.5 मायक्रो सेकंडची गोष्ट चालली आहे. पूर्ण सर्किट फिरतंय ना, हे 0.5 मायक्रो टायमाचं सर्किट फिरतंय. तुम्हाला ते टायमाचं कॅल्क्युलेशन सांगतो मी, एका सेकंदाची गोष्ट नाही, एवढ्या टायमाची गोष्ट चालली, एक सायकल एवढ्या टायमात बसते. सो या 0.5 पहिल्या 0.5 मायक्रो सेकंद मध्ये हा इथं पॉझिटिव्ह होता आणि इथं निगेटिव्ह होता. म्हणजे त्याचं सायकल असं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं होतं. बरोबर, म्हणजे असं वरचं सायकल होतं, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह असं. मग आता हे सायकल पुढच्या वेळेस रिव्हर्स होतं. म्हणजे आता ह्या एका सायकलची गोष्ट आहे, म्हणजे हे असं असतानाची केस आहे ती. म्हणजे ती वरचं सायकल असताना ही इथं पॉझिटिव्ह आले आणि इथं निगेटिव्ह आले, आपण त्याला असं कन्सिडर करतोय पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह. आता जेव्हा तुम्ही खालच्या सायकलवर येतात अशा, म्हणजे कुठल्या पुढच्या 0.5 सेकंद मध्ये असं इथून, तर मग आता हे वरची कंडिशन जी होते ते निगेटिव्ह होऊन जाते आणि तो कुणाकडे जाणार आहे आता, पॉझिटिव्ह कडे, म्हणजे खाली पॉझिटिव्ह होऊन जातो. समज पुढे हो पुढे जाईल सर की बरोबर. नाही, हा पुढे पुढे जाईल की नाही. मग सुरुवातीचा वरती आणि त्याच्यानंतर पुढे असं. मग हा सुरुवातीला पॉझिटिव्ह होता, तो निगेटिव्ह जात होता, आता तो निगेटिव्ह झाला, तो पॉझिटिव्ह कडे जाईल, होईल पुन्हा निगेटिव्ह कडे जाईल, पुन्हा निगेटिव्ह होईल पुन्हा पॉझिटिव्ह कडे जाईल, असं तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह सुरू राहतो. मग आता 0.5 मायक्रो सेकंद मध्ये पहिल्या केसमध्ये हा पॉझिटिव्ह होता, निगेटिव्ह होता. मग हा अल्टरनेटिंग करंट इकडनं दिलाय इकडे. मग आता इथनं हे याच्यामध्ये जाणार. आता हे का जातं, त्याला म्हणतात इथं ट्रान्सफॉर्मर, हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. मी तुम्हाला हे म्युच्युअल इंडक्शन नावाची गोष्ट सांगितली होती बा. म्हणजे कॉइल मधनं जेव्हा अल्टरनेटिंग करंट पास होतो, दॅट टाइम स्वतःची मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. ती मॅग्नेटिक फील्डला ज्या कंडक्टर, हे एक कॉइल आहे ना, हे काय एक कंडक्टर आहे, या कंडक्टरनी कट केलं, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सला जर तो कट करत असेल
तर या कंडक्टरमध्ये त्याची इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, त्याला म्हणतो आपण प्रोड्यूस होतो, म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होतो. आणि त्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्समुळे याच्यातनं करंट व्हायला लागतो. याला म्युच्युअल इंडक्शन म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही त्याला न कनेक्ट करता सुद्धा तुमच्या याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाली बिकॉज ऑफ दॅट कॉईल. क्लिअर? सो याच्यामुळे होतं काय की जे तुमची ईएमएफ याच्यामध्ये इंड्यूस होतंय, ईएमएफ इंड्यूस झाला, तो ईएमएफ पण तुमच्या हिशोबाने भेटतो ना. जर तुम्ही इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर हा ईएमएफ इंड्यूस होतो डायोड 1च्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि 2च्या ठिकाणी निगेटिव्ह इंड्यूस होतो. जर का हा इथं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, हा इथं इंड्यूस होताना निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह होतो, कारण हा एसी होता तर देताना पण हा एसी देतोय, पण हे डायोड त्याला कशामध्ये कन्वर्ट करताय? डीसी मध्ये. सर सर तुम्ही सांगलं होतं की आपण जर इलेक्ट्रिक स्टेशनवर गेलो तर ते मॅग्नेटिक फील्ड आपल्याला अट्रॅक्ट करते 1 मीटर मध्ये. ते का करते? ते अशासाठी करणार की तुम्ही एक कंडक्टर आहे की नाही. हे पहा, तुमची बॉडी तुम्ही जर नीट पाहिलं, तुमची बॉडी जवळपास म्हणजे जवळपास 60 to 78 70 to 80 जवळपास वॉटर आहे. ओके, आणि वॉटर इज अ गुड क्रॉप इलेक्ट्रिसिटी. हे एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या शरीरामध्ये बऱ्यापैकी आयनचा इंटेक आहे. तुमच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी आयन्स वगैरे या सगळ्या गोष्टी प्रेझेंट आहेत. मॅग्नेटिक गोष्टी तुम्हाला 100% अट्रॅक्ट करू शकतात. स्ट्रॉंग मॅग्नेट असेल तर, म्हणजे चिल्लर मॅग्नेट नाही पण स्ट्रॉंग मॅग्नेट. जर तुम्ही एकदम जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटच्या जवळ गेल ना तर तुम्हाला तो स्ट्रॉंग मॅग्नेट हलू पण देणार नाही, कारण तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेटिक कंटेंट बऱ्यापैकी आहे. आता विषय असा राहतो की तुम्ही जेव्हा त्या मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये घुसतात, म्हणजे आता समजा हे कॉईल होती आणि त्याची मॅग्नेटिक फील्ड होती पाच, आहे की नाही. आता विषय असा आहे, मॅग्नेटिक फील्ड कोणाला ओढते? जो त्याच्या मटेरियल ओढण्याच्या प्रॉपर्टीज मध्ये येतो. जसं की मॅग्नेट प्रत्येकाला नाही ओढत, मॅग्नेट फक्त आयनला ओढतं, तर ते निकेलला ओढतं, क्रोमियमला ओढतात, म्हणजे असे काही नायक्रोम जे मटेरियल असे काहीतरी आहेत की कोबाल्ट वगैरे निकेल वगैरे, की त्यांनाच ते ओढतं, बाकीच्यांना नाही ओढत. सो त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत मॅग्नेटच्या, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटच्या पण स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेट हा ऍक्च्युअली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोच तो, पण तो इलेक्ट्रोमॅग्नेट मुळे प्रोड्यूस झालेला आहे. सो आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही घुसणार तर तुमची बॉडी एक कंडक्टर म्हणून काम करते. ओके, कारण तुम्ही अर्थची कनेक्टेड आहात. तुम्ही एक परफेक्ट कंडक्टर, ज्याच्यात इलेक्ट्रिसिटी सहज चांगल्या प्रकारे म्युच्युअल इंडक्शन होऊ शकतं. म्युच्युअल इंडक्शन आता सांगितलं ना, हे ते कॉईल होती समजा, या कॉईलनी स्वतःची मॅग्नेट तयार करून ठेवलेली, बरोबर, स्वतःची. आता ही दुसरी कॉईल, त्याच्यामध्ये ही दुसरी कॉईल जी होती ते कंडक्टर होती, कंडक्टर त्याच्या बाजूला आल्यामुळे याच्यामध्ये ईएमएफ प्रोड्यूस झालेला आहे, बरोबर की नाही. आता तुम्ही पण कंडक्टर आहे ना, तुम्ही काय कंडक्टर आहे ना एक. तुम्ही जर त्याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जाणार तर तुमच्यातून पण ईएमएफ पास करेल ना तो, मग तो मारतो, ओढतो, चिपकून जातात, मग तो मोठा झटका बसतो. असं आहे ते. आलं का लक्षात? हॅलो. आता तुम्हाला हा पण एक पर्पज समजलं पाहिजे होतं ना, की दोन कॉईल होत्या, त्यांच्यामध्ये हे कोर काय गरज आहे? हे कोर, त्याला कोर म्हणतो. काय गरज होती याची? मग त्याची गरज याच्यासाठी आहे की त्या दोन कॉईल एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, अट्रॅक्ट होऊ देत नाही, म्हणजे ते ओढू देत नाही. ते कोर असते मध्ये असे पाईप सारखी. ते पाईपची कोर जी असते ते नॉन मॅग्नेटिक असते, याच्यावर मॅग्नेटचा इफेक्ट होत नाही. म्हणजे यांच्या जो याची मॅग्नेटिक फील्ड इकडे प्रेस करून, मॅग्नेटिक फील्ड इकडे प्रेस करून टाकते, आणि ह्या दोघं जे एकमेकांमध्ये आयन कोर येऊन जाते, म्हणजे दोघांचं डायरेक्ट कनेक्शन कधीच होत नाही. आलं का लक्षात? नॉन मॅग्नेटिक आयन कोर असते ते, नॉन मॅग्नेटिक आयन कोर. आयन नसते ती, दुसरी कोर असते. कोरचं दोन काम आहेत. आता मोटर तिथं ते आयन कोर तू म्हणून फिरणार, ते जाऊ दे, ते मोटर जनरेटर शिकवायला तेव्हा ते इंजिनचा पार्ट आहे, सोडा तुम्ही. पण तुमचा प्रश्न होता की ते अट्रॅक्ट होईल, तर त्याचं कारण आहे की तुम्ही कंडक्टर आहे. आलं का लक्षात? तो तुमच्यावर म्युच्युअल इंडक्शन हा कॉन्सेप्ट वापरून तुम्हाला अट्रॅक्ट करून घेतो. तुमच्यामध्ये कोणी कोर नाही ना इथं. तुम्ही जर कोर घेऊन गेले मध्ये, एक लाकडाची पट्टी घेऊन गेले, तर काही नाही होणार तुम्हाला, आहे की नाही. हॅलो. येस. हा, तुम्ही काही डाऊट? प्रतीक्षा, तुझा क्लिअर झाला का? हा सर. हा, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ते अल्टरनेटिंग करंट त्यालाच म्हणतात, जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह राहतं कंटिन्युअसली. सो असं हे ऍक्च्युअली फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर पण असंच आहे.
आता तुम्हाला समजेल चांगल्या प्रकारे नेमकं काम कसं करते. सो मला असं वाटतं व्हिडिओ दाखवण्याचा फायदा असेल थोडाफार. वरतून गेलं. हॅलो. आता पहा आपण रेटिंग आपण फिल्टरकडे जाऊ. फिल्टर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की जे रिपल पॅटर्न जे भेटत असतो त्याला त्या डीसी करंट मध्ये थोडासा एसी करंट जो येत असतो तो एसी करंट काढून टाकण्याचं काम करतो. म्हणजे आता इनडायरेक्टली कन्सेप्च्युअली जर तुम्ही नीट पाहिलं तर रिपल केव्हा भेटणार, रिपल केव्हा भेटणार जेव्हा ही वेव्ह अशी इथपर्यंत न्यूट्रल पर्यंत येऊन अशी थांबते. आता प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही की तो न्यूट्रलला येऊन बरोबर थांबेल, तो असं निघून जातो. आलं का लक्षात. मग हा जो खालचा पोर्शन आहे याला तुम्ही म्हणतात रिपल जनरेट झाला. डाऊट याच्यात? नो. हा म्हणजे त्याला पोलॅरिटी चेंज ना झाला. म्हणजे काय वरती होता खाली निगेटिव्ह होऊन गेलं चुकून थोडंसं. पॉझिटिव्ह झाला म्हणजे त्याला तुम्ही डीसी करंट म्हणणार का? तो डीसी नाहीच आहे परफेक्टली, तो थोडासा एसी करंट आहे त्याच्यामध्ये घुसलेला. मग तो एसी थोडासा जो आहे त्याला आपण रिपल म्हणतो. रिपल आपल्याला काढावा लागेल ना. तुमचं सर्किट तुम्ही जर त्याला एसी देता डिव्हाइसला तो खराब होऊन जाईल. त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चालत नाही झटके. त्याला एक तर परफेक्ट करंट लागतो. सो या गोष्टी जर मिनिमाइज करायच्या असतील तर आपण काय करणार, आपलं साधं डॉक्टर असतं की आपण काय करू याला इथूनच वरती घेऊ. म्हणजे त्याला त्या न्यूट्रल यूज द्यायचं नाही, तो निगेटिव्ह मध्ये जाण्याचा चान्सेस होत नाही. आलं का लक्षात? हॅलो. हा आता मला सांगा ही जर इथून इथपर्यंत येणारच नाही तर निगेटिव्ह मध्ये जाईल तरी कधी. जर थोडीफार तर ते इथल्या इथून अशी वापस उठून जाईल. ऑलरेडी पाहायला गेलं तर ते पॉझिटिव्ह झालं मला. ओके. आणि तुम्हाला ऑप्टिमम व्हॅल्यू पण भेटणार. मग आता असं काम कोण करतं की त्या लेवल पर्यंत येऊ देणं सोडणं हे कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर काय काम करतो, समजा तुम्ही असं एक काम केलं. समजा तुम्हाला एक सर्किट सांगा, एक कॅपॅसिटर आहे समजा, एक प्लेट आहे, एक सर्किट समजा मी तुम्हाला सांगतो. एक गोष्ट आहे, इथे एक कॅपॅसिटर आहे, ही कॅपॅसिटरची प्लेट आहे हा, आणि याला तुम्ही एक बॅटरी कनेक्ट केली. कॅपॅसिटर घेऊन या दुकानातून समजा तुम्हाला करायचं असेल तर. सो कॅपॅसिटरच्या प्लेट्स होत्या, ही पॉझिटिव्ह प्लेट होती आणि ही तुमची निगेटिव्ह प्लेट. मध्ये सांगतोय बऱ्यापैकी वर्किंग कॅपॅसिटर वगैरे तर रट्टा मारून शिकू नका, त्याचं फंक्शन समजलं पाहिजे. सो ही बॅटरी होती, इथं पॉझिटिव्ह टर्मिनल इथं निगेटिव्ह टर्मिनल, आणि देन तुमचा फ्लो होणार. सो तुमचा फ्लो कसा होईल, समजा फ्लो चाललाय तुमचा पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह, आणि हे आता इकडनं कसं चाललंय मध्ये चार्ज जो असतो ना, इथं डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं भरलेलं मध्ये. डायइलेक्ट्रिक मटेरियल काय करतं, त्याला पास होऊ देत नाही, म्हणजे होऊ देत नाही. मग होतं काय की इथं पॉझिटिव्ह चार्ज खूप वाढायला लागतात, म्हणजे इथं कंटिन्युअसली पॉझिटिव्ह चार्ज वाढायला लागतात. ओके. आणि इकडे निगेटिव्ह चार्ज वाढायला लागतात. मग नुसते निगेटिव्ह चार्ज या प्लेटवरती तयार होतात, पॉझिटिव्ह चार्ज या प्लेटवरती तयार होत राहतात. म्हणजे तो काय करतो, इकडनं चार्ज जातो, मग इकडचे हे दोन प्लेट एकमेकांमध्ये चार्ज वाढवतात. याच्याकडे निगेटिव्ह वाढले, त्याच्याकडे पॉझिटिव्ह वाढले, त्याच्याकडे निगेटिव्ह वाढतात. हा दोन प्लेट काय करतात, टेम्पररी बॅटरी मधनं जे चार्ज होते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ते टेम्पररी यांनी इथं घेऊन आले सगळे, आणि टेम्पररी त्यांनी ठेवलेत, जमा करून घेतले ना सगळे त्या प्लेटमध्ये. कारण ते ओढत राहते नुसतं चार्ज. कारण हे दोन एकमेकांच्या बाजूला आल्यामुळे इथं थोडासा निगेटिव्ह चार्ज तयार होत असतो, तो निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह राहतो, आणि ह्या पॉझिटिव्ह असल्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज तयार होतो, निगेटिव्ह या पॉझिटिव्हला इकडे ओढत राहतो. तो असे ते एकमेकाला ऑपोजिट चार्जेस एकमेकाला ओढत राहतात, आणि काही वेळ ते इथं स्टोअर होतात. ओके. पण ते पास होत नाही एकमेकांना, ते पास होऊन गेले असते चार्ज इकडे तिकडे निघून गेले असते, बरोबर की नाही. आणि पास का होत नाही, कारण तुम्ही मध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकलंय. ओके. मध्ये सांगतोय करतो काय नेमकं. मग आता झालं काय की तुम्ही तुमच्या बॅटरीला चार्ज तर त्यांनी ओढून टाकला आणि त्या प्लेटमध्ये स्टोअर करून घेतलेला आहे, आणि तो चार्ज त्या प्लेटमध्ये का राहील, कारण तो पास झालेला नाही थ्रूआउट, आणि तो येऊ देत नाही कारण तो हे जे निगेटिव्ह आहे हे त्याला इकडे अट्रॅक्ट करून ठेवतात. समजलं का नाही समजलं? हॅलो. ठीक आहे. हे तुमच्या दोन प्लेट आहेत की नाही, हे काय करतात, ही इकडनं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट होतं, इकडनं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट होतं. जर ही प्लेट पॉझिटिव्ह प्लेट असेल ना, आणि ही निगेटिव्ह प्लेट असेल समजा,
तर होतं काय की याच्याकडे निगेटिव्ह वाढल्यामुळे हा या पॉझिटिव्हला ओढण्याचा प्रयत्न करत असतो इकडे कंटिन्युअसली. आलं का लक्षात? आणि हा 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 निघल्या कारणाने हा इकडच्या पॉझिटिव्हला ओढण्याचा प्रयत्न करत असतो, हे पॉझिटिव्ह या निगेटिव्हला ओढण्याचा प्रयत्न, आणि ते ओढण्याचा प्रयत्न करतात, चांगल्या प्रकारे ओढतात पण, कारण ते डिस्टन्स आपण खूप कमी ठेवलेलं असतं हे, पण डिस्टन्स आणि आणि ओढण्याचा प्रयत्न करतात, पण ते ओढू शकत का नाही? कारण मध्ये कोण लावलेलं आहे? कोण डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे. म्हणजे हे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे जे की त्याला इकडची पॉझिटिव्ह वाढली तर इकडे निगेटिव्हचा चार्ज वाढत असतो, इकडे पॉझिटिव्हचा चार्ज वाढत असतो कंटिन्युअसली, कारण ते त्यांना अट्रॅक्शन भेटत असतं, कारण हे निगेटिव्ह ह्या पॉझिटिव्हला जात असतं आणि हे पॉझिटिव्ह ह्या निगेटिव्हला ओढत असतं तिकडे. तो इकडनं सगळे निगेटिव्ह चार्ज ओढले जातात, इकडनं सगळे पॉझिटिव्ह चार्ज होते या प्लेटमध्ये. इथून हा करंट पास होऊ देत नाही, कारण हा डायइलेक्ट्रिक मटेरियल त्याला होऊ देत नाही पास. मग आता कंडिशन नीट पहा. कंडिशन अशी झाली आहे की ही बॅटरी होती, या बॅटरी मधनं पॉझिटिव्ह चार्ज तर याच्याकडे पोचले तिकडे सगळे, कारण तिथं तयार झालं होतं, बट ते एकमेका पास न झाल्यामुळे सर्किट क्लोज झालेलं नाही, बरोबर की नाही? बट आता ज्याच्याकडे चार्ज जास्त आहे तो तर झाला की नाही, चार्जिंग झाला ना, मग तो चार्ज म्हणजे चार्ज झाला, तो नाही समजलं? हॅलो हॅलो समजलं सर. हा, तुमचा कॅपॅसिटर चार्ज झालेला असतो, कारण त्याच्याकडे चार्ज वाढून गेलेलं असतं अट्रॅक्शनमुळे. होतं काय, आता समजा तुम्ही हा चार्ज झालेला कॅपॅसिटर, तुमची बॅटरी नेमकं काय असतं, चार्जर नेमकं काय काम करतं, हे चार्ज झालेला कॅपॅसिटर असतो. आता या चार्ज झालेल्या कॅपॅसिटरला जर तुम्ही एक बल्ब लावला इथं, ओके, तर तुम्हाला एक गोष्ट सापडेल की हा बल्ब ग्लो होताना दिसेल तुम्हाला. हा बल्ब कसं काय ग्लो झाला? त्याला तर बॅटरी नाही लावली तुम्ही, पण त्याला कोण लावलं? तुम्ही कॅपॅसिटर लावा. समजलं का? आता कॅपॅसिटर काय काम करतोय? आता या वेळेस इथं इथं जो इश्यू असतो, हा कॅपॅसिटर हे डायइलेक्ट्रिक मटेरियल तिथपर्यंतच काम करतं जिथपर्यंत त्याचं हे चार्ज एकमिट असते, तिथपर्यंत तू त्याला थांबवू शकतो. आलं का लक्षात? त्या लिमिटच्या पहिले चार्जिंग करत नाही, प्रोडक्ट लो करतो. मग आता एक पर्टिक्युलर लिमिट पर्यंत आपण याला स्टोअर करतो, आणि ती लिमिट संपली की मग आपण इथं हे केलं तर मग इथं हा इकडनं सप्लाय मागायला लागतो, इकडनं सप्लाय मागायला लागतो, ओके. आणि काय होतं की डायइलेक्ट्रिक जे कॉन्स्टंट असतो इथला मधला असतो तो तुटलेला असतो, कारण तुम्ही इकडनं भरपूर चार्ज वाढून गेला, इकडनं भरपूर चार्ज वाढून, आणि इकडनं डिमांड संपलेला आहे, सो इकडनं लो करंट व्हायला सुरुवात होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कडे जायला लागतं डायइलेक्ट्रिक कडे. मग आता तुमची बॅटरीच्या जागी तुम्ही काय वापरू शकताय? कॅपॅसिटर वापरू शकताय ना? नाही समजलं? समजलं सर. हा, म्हणजे कॅपॅसिटर काय काम करतोय तुम्ही नीट पहा. एका पर्टिक्युलर चार्ज लेवल पर्यंत तो स्वतःला गेन करतो, म्हणजे एक समजा चार्जचा काउंट, समजा इथं 10 काउंट झाला चार्जचा आणि इथं पण 10 झाला, तर आणि तर तो पास होते. डायइलेक्ट्रिक मटेरियल त्याला तर अलाउ करतो, नाही तर नाही अलाउ. मग मग कॅपॅसिटर एक काम करतो की दोन गोष्टींमध्ये तेवढा चार्ज गेन होईपर्यंत सर्किट चालू होत नाही. बॅटरी तोपर्यंत स्टोअर करतो, चार्ज स्टोअर करतो, आणि एक पर्टिक्युलर लेवल आल्यानंतर तो सोडतो, चार्ज स्टोअर करतो, पर्टिक्युलर लेवल आल्यानंतर सोडतो, असं त्याचं काम असतं बॅटरी सारखं, टेम्पररी स्टोअर. आता इथं तेच आहे. आता इथून तो लगेच खाली, लगेच वरती, लगेच खाली, लगेच वरती यायचं ना. आता इथं कसं होईल, हा कॅपॅसिटर लावल्यामुळे तो इथपर्यंत येईल, स्टोअर करेल, स्टोअर करेल, स्टोअर करेल, खाली जाऊ देणार नाही. मग याचं परत इथपर्यंत पूर्ण स्टोअर झाल्यानंतर सोडेल, मग परत खाली जाऊ देणार नाही, परत स्टोअर झाल्यानंतर सोडेल, परत खाली जाऊ देणार नाही, स्टोअर झाल्यानंतर सोडेल, स्टोअर झाल्यानंतर सोडेल, स्टोअर झाल्यानंतर सोडेल, असं कसं राहतं. आलं का लक्षात? हा सर. हा, थोडंसं प्रॅक्टिकली सांगितलं, थोडंसं तुम्हाला गरज नाही एवढी, पण मग आता पहा, ठीक आहे, नॉलेज घेता घेता पूर्णच घ्या ना. The for setting DC voltage of the rectifier output is applied across the capacitor. कॅपॅसिटरच्या अक्रॉस लावलेले तुम्ही. As the voltage across the capacitor rises, तुमच्या कॅपॅसिटरच्या व्होल्टेज जे होतं कॅपॅसिटरच्या आजूबाजूचं ते राईज होणार. So capacitor gets charge to point A and supply the current to the load resistance. म्हणजे आता तुम्ही जर डायग्राम पाहिली तर तुमचे दोन टर्मिनल होते पाहे, ओके. याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स वाढत राहतं, म्हणजे हे कॅपॅसिटर काय होतं, चार्ज होतो, आणि चार्ज झाल्यानंतर तो लोडकडे रेजिस्टन्स सोडतो, म्हणजे लोड रेजिस्टन्स कडे करंट सोडतो.
समजलं का त्याचं म्हणणं काय आहे? आता ते सांगितलं ना मी तुम्हाला, 2 प्लेट पूर्ण चार्ज होईपर्यंत करंट सुटत नाही. ओके, सो त्यांनी ते शब्दामध्ये एकदम शॉर्टकट मध्ये मारून टाकलंय. मी तुम्हाला त्याच्या मागचं एक्झॅक्ट मिनिंग सांगितलं. सो द capacitor gets charged to a point A and supply the current to the load resistance. At the end of the quarter cycle, the capacitor gets charged to the peak voltage as shown in VP in figure 16.7C. आता याच्यामध्ये पहा, एक जे तो कधी असते, त्याच्याकडे हायेस्ट चार्ज कधी येतात, जेव्हा क्वार्टर सायकल असतो. क्वार्टर सायकल म्हणजे काय? एका सायकलचा चौथा हिस्सा, म्हणजे असं सायकल होतं. तर याचा 4 पार्ट करायचे समजा असे है ना. तर हे जो क्वार्टर सायकल आहे, ह्या भागामध्ये तो करंट सोडतो, म्हणजे तो एवढं सायकल खातो. मग एवढं सायकल तो काहीच करत नाही, फक्त स्टोअर करतो. आलं का लक्षात? आणि ह्या सायकलला तो सोडतो कारण या सायकलला आल्यापर्यंत त्याचा चार्ज काय होऊन जातो, पूर्ण होऊन जातो आणि कॅपॅसिटर त्याला सोडतो. तुम्हाला ते सायकल असं भेटतं पहा. एवढं तो खाऊन घेतो, मग एवढं परत खाऊन घेतो आणि सोडतो, परत थर्ड हिस्सा खाल्ला आणि परत सोडला, परत थर्ड हिस्सा खाल्ला आणि सोडला, परत थर्ड हिस्सा खाल्ला आणि सोडला. म्हणजे तुम्हाला ती वेव अशा फॉर्म मध्ये भेटते. आलं का लक्षात? त्याच्यावर ठेवा, क्वार्टर सायकलला सोडतो तो. सो द कॅपॅसिटर गेट्स चार्ज इन द पीक व्हॅल्यू, ते सांगितलं तुम्हाला. सो ऑफ अ रेक्टिफायर आउटपुट, नाउ द रेक्टिफायर voltage begins to decrease so that the capacitor start discharging through the load resistance and the voltage across it begins to drop. The voltage across the load decreases only slightly up to the point B. आता तुमचं पहा, इथं तुम्ही जे बी पॉइंट आणि E पॉइंटच्या ठिकाणी लावून ठेवलंय समजा, तुम्हाला दिसतंय पहा, हे ABC ची गप्पा चालले याच्या इथं. तुमचे ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट आणि ABCDEFG असे 5-6 पॉइंट दिसतात तुम्हाला. त्याचं म्हणणं काय नीट पहा. द रेक्टिफायर व्होल्टेज बिगिन्स टू डिक्रीज. रेक्टिफायरचं व्होल्टेज डिक्रीज व्हायला लागतं ए पासून बी पर्यंत है ना, आणि व्होल्टेज डिक्रीज होतं, मग परत बी पासून सी पर्यंत येतं आणि मग सीच्या ठिकाणी तो त्याला रिलीज करतो कॅपॅसिटर, असं त्याचं म्हणणं आहे. पहा, चालतेच आपल्याला पाहिजे. टेक्निकल भाषेत थोडा उघड असतं. सो द रेक्टिफायर व्होल्टेज बिगिन्स टू डिक्रीज, म्हणजे ए पासून बी पर्यंत जायला लागलं. सो दॅट द कॅपॅसिटर स्टार्ट चार्जिंग, त्या टायमाला तो कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागतो, म्हणजे त्याच्याकडे आता व्होल्टेज उतरते. मग त्यावेळेला त्याला सप्लाय कोण करते, तर त्याला जी चार्जिंग भेटलेली होती एच्या ठिकाणी, तर चार्जिंग आता डिस्चार्जिंग करतो थोडीशी, म्हणजे तेच चार्जिंग युज करतो थ्रू द लोड रेजिस्टन्स, त्या लोड रेजिस्टन्सला मेंटेन करण्यासाठी. अँड द व्होल्टेज अक्रॉस इट बिगिन ड्रॉप, आणि मग तो परत अक्रॉस तो व्होल्टेज ड्रॉप होत जातं. आणि मग व्होल्टेज अक्रॉस लोड रेजिस्टन्स डिक्रीजेस ऑनली स्लाइटली, मग थोडंसं त्याच्यानंतर अप टू द पॉइंट बी पर्यंत ते डिक्रीज राहतं, म्हणजे ए पासून बी पर्यंत ते डिक्रीज होतं. तिथपर्यंत तो ए पर्यंत त्याला भेटलेली जेवढी चार्जिंग होती इकडची, जेवढी चार्जिंग होती एवढी तो लोड रेजिस्टन्सला देत असतो, म्हणजे ते चार्ज त्याला पाठवत असतो. हे जो व्होल्टेज डिक्रीज होत राहतं, बरोबर. आणि मग इथून जसं ते वाढायला लागतं तसं त्याची परत जे गे चार्जिंग होती ते वापस चार्ज व्हायला लागते, आणि तो ते चार्जिंग करून परत लोड रेजिस्टन्सला तेवढाच रेजिस्टन्स देतो. म्हणजे ते सायकल आहे. तो ड्रॉप होताना स्वतःची वापरतो आणि अपराईज होताना तो स्वतः चार्जिंग करून घेतो. दिस प्रोसेस रिपीट अगेन अँड अगेन अँड आउटपुट व्होल्टेज वेव फॉर्म फिगर 16.6. नाही समजलं? सांगतो, कट आहे. हे पहा, ए पॉइंट पर्यंत आला, त्यांनी चार्जिंग करून घेतली होती स्वतःला, म्हणजे काय चार्ज तो आता इथं ए पॉइंटला काय झालं, तो खूप चार्ज झाला, म्हणजे त्याकडे भरपूर चार्ज आहे. मग आता हा लोड रेजिस्टन्स जो असतो त्याला तो व्होल्टेज सप्लाय देईल की नाही इथून, मग हा इथून हे दिलं, एवढेच कसं काय दिले त्यांनी, तो असं खाली उतरायला पाहिजे होतं ना, कारण व्होल्टेज तर कमी होत आहे. मग हे असंच एवढंच का उतरलं, स्लाइटली उतरतं फक्त ते सी पर्यंत येता. मग व्होल्टेज सप्लाय तर बऱ्याच उतरला बी पर्यंत. मग याच्याकडे एवढे चार्ज आले कुठून, चार्ज अशासाठी आले की त्यांनी टेम्पररी ही इकडनं भेटलेले चार्ज केलेले असतात, केलेले चार्ज तो लोड रेजिस्टन्सला देऊन टाकत असतो सी पर्यंत. मग तुमचं व्होल्टेज मी झालं बी पर्यंत, आणि बी पासून थोडंसं वाढलं जरी तरी पण सी पर्यंत येता त्यांनी इथूनच ए पासून सी पर्यंत स्लाइटली थोडंसं कमी करून दिलेलं असतं. बिकॉज अप टू ए पॉइंट कॅपॅसिटर गेट चार्ज अँड फ्रॉम ए टू सी पॉइंट व्होल्टेज डिक्रीजेस बट कॅपॅसिटर यूज. Okay, so the output unregulated DC form
and the voltage regulator circuits are used to obtain the regular DC supply. The capacitor filter circuit is widely used because of its low cost, small size and light weight. This type of filter is preferred for the small load currents. It is commonly used in battery eliminators. So हे जे रेग्युलेटर्स आहेत याच्यापेक्षा मोठमोठे रेग्युलेटर्स असू शकतात. अनरेग्युलेटेड तुम्हाला DC सप्लाय भेटतो. तो रेग्युलेटर लावायचा आहे आपल्याला त्याला परफेक्ट करण्यासाठी. परफेक्ट म्हणजे कसं, तुमचं जे वेव्ह आहे कशी पहा, ती थोडीशी पल्सेट मध्ये, म्हणजे डायरेक्ट रेग्युलेटेड सप्लाय आहे कसा असतो, प्युअर डीसी. ओके, सो प्युअर डीसी असून रेग्युलेटर लावून भेटेल. पण हा जो अशा टाइपचे जे कॅपॅसिटरचे जे आपण युज करत असतो डीसी सप्लाय, रेग्युलेटेड डीसी सप्लाय युज करण्यासाठी, सो हे बऱ्यापैकी जे असतात असे हे स्मॉल साईज, छोट्या कॉस्टचे आणि लाईट वेट असतात. तर त्यामुळे स्मॉल लोड रेजिस्टन्स असतो, म्हणजे कमी लोड रेजिस्टन्स असतो, त्या ठिकाणी आपण असे छोट्या ठिकाणी युज करतो. तर बॅटरी इलिमिनेटर्सला युज केला जातो. बॅटरी इलिमिनेटर्स म्हणजे काय, जे बॅटरीची जिथं गरज नाही, छोट्या छोट्या एलईडी वगैरे अशा लाईट वगैरे लावायची किंवा अशा ठिकाणी जर वर्किंग करायचं असेल तर छोट्या ठिकाणी जिथं बॅटरीची गरज नाही, छोट्याशा काम होऊ शकतं, तो वापरला जातो. तर बॅटरी सारखं काम करून घेतो. When a power supply is connected to the load, notice that there is drop in the output voltage. जर तुम्ही पॉवर सप्लाय कनेक्ट केला त्याला तर तुम्हाला एक सांगतो की आउटपुट सप्लाय मध्ये ड्रॉप, व्होल्टेज सप्लाय मध्ये ड्रॉप होतो. and the power supply output changes when the load is connected across it is called as unregulated power supply. मग आता पॉवर सप्लाय जो असतो, जो आउटपुटला चेंज होतो लोड रेजिस्टन्सला नंतर, तो जो पॉवर सप्लाय भेटतो तो अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय असतो. And when the output of the power supply remains steady even after connecting the load across it, it is called as a regulated power supply. So there are many ways in the power supply can be regulated. A commonly used voltage regulator circuit used as the Zener diode. आता होतं असं की याच्या पुढे अजून एक रेग्युलेटर लावावा लागतो. आता हा अनरेग्युलेटेड सप्लाय, त्याचं कारण असं आहे की तुम्ही एक लोड रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा वेव्ह भेटतोय, त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स आहेत, म्हणजे कमी होत आहे, पॉझिटिव्हच आहे पण कमी जाते. डीसी मध्ये एकदम रेग्युलेटेड सप्लाय, अनरेग्युलेटेड सप्लायचे दोन प्रकार पडतात. सो जेव्हा तुम्ही लोड रेजिस्टन्स कनेक्ट करतात या सर्किटला, दॅट टाइम लोड रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला असे वेव्ह भेटत असतील, जे नॉन रेग्युलेटेड भेटत असेल, तर अशा टाइपचे जे आउटपुट जेव्हा चेंज होतं तुमच्या व्होल्टेजचं, म्हणजे पहा इथं हे व्होल्टेज वेव्ह चेंज आहे, पहा तुमची हे व्होल्टेज वर आली असतं, तुमची वेव्ह अशी 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 व्हायला लागली तर व्होल्टेज ना एवढ्या रेंज पहा, व्होल्टेज थोडी रेंज चेंज होत राहते कंटिन्युअसली. आउटपुट व्होल्टेज तेवढी रेंज चेंज होत राहते. आउटपुट व्होल्टेज बिलकुल चेंज न होणं याला आपण रेग्युलेटेड सप्लाय, आणि आउटपुट व्होल्टेज जर थोडंफार चेंज जरी झालं तरी आपण त्याला म्हणतो नॉन रेग्युलेटेड सप्लाय. सो पुढे अजून एक डिव्हाइस लावावं लागेल की जी व्होल्टेजची लेवल चेंज होते थोडीशी या रेंज मध्ये, ही पण तो काय करून टाकेल, करून टाकेल, म्हणजे तो व्होल्टेज लेवल पण चेंज होणार बिलकुल विदाउट फ्लक्च्युएटिंग करंट, जो डायरेक्ट पॉझिटिव्ह असेल आणि विदाउट चेंजिंग दी व्होल्टेज असेल, म्हणजे तो करंट व्होल्टेज चेंज होणार नाही आणि तो करंट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण होणार नाही. अशा टाइपचा परफेक्ट डीसी करंट तुम्हाला रेग्युलेटर झाल्यानंतर भेटतो. लक्षात. सो फिल्टर तुम्हाला नॉन रेग्युलेटेड करंट देतो, रेग्युलेटर लावल्यानंतर तुम्हाला रेग्युलेटेड करंट भेटेल. रेग्युलेटेड करंट कसा भेटणार, डायरेक्ट स्टेट, त्याच्यामध्ये तुमचे हे जे व्होल्टेज चेंज होत होतं, आउटपुट व्होल्टेज कमी जास्त होतं ना असं, ते पण डायरेक्ट स्टेट लाईन भेटते, कधी चेंज होत नाही व्होल्टेज. लक्षात. हॅलो, ठीक आहे. आता ते होतं कधी कधी इलेक्ट्रॉनिक्स आहे डीप मध्ये थोडंसं, पण मग आता हे जे रेग्युलेटर म्हणून वापरतो मी इथं, आता याच्या पुढचा डिव्हाइस असणार आपला रेग्युलेटर, बरोबर आहे ना. आपण पहिलं ट्रान्सफॉर्मर, त्याच्यावर आपण पाहिलं ते रेक्टिफायर जो त्याला कन्वर्ट करतो, त्याच्यानंतर आपण पाहिलं फिल्टर जो त्याला म्हणजे त्याला फिल्ट्रेशन करतो व्यवस्थित, तो रिपल काढतो, आणि आता फिल्टर नंतर आपला डिव्हाइस असणार रेग्युलेटर, जो रेग्युलेटर त्याला डायरेक्ट स्ट्रेट लाईन परफेक्ट करंट बनवणार डीसी. सो हा रेग्युलेटर मध्ये नेमकं काय वापरलं जातं, तर रेग्युलेट जे केलं जातं ते झीनर डायोडनी करतात. ओके. सो झीनर नावाचा एक डायोड असतो, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यावर आता सगळं पाहू आपण आता नेमकं काय असतं. मग झीनर डायोड कसं रेग्युलेट करतो, नेमकं त्याच्यामध्ये काय असतं, आणि फिल्टरेशनचा पार्ट आला, म्हणजे फिल्टरेशनच्या पुढे म्हणजे रेग्युलेटरचा पार्ट आला. सो आता आपण ऍक्च्युअली दोन पार्ट पाहिले, रेक्टिफायर त्याच्यानंतर फिल्टर, आणि आता आपण फुल पार्ट पाहू. समजतंय. सो तुम्हाला इथं पहा झीनर डायोड जो कॉमनली युज केला जातो,
डायोड बद्दल आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करू. आता इथं तुम्हाला सांगितलं गेलंय की डायोड फर्स्टली देन ट्राय टू अंडरस्टँड द कॅन बी यूज ॲज व्होल्टेज रेग्युलेटर. मग पहिली गोष्ट आहे की तुम्ही पहिले समजा की झिनर डायोड नेमका काय असतो, नंतर तो कसा यूज करतो. So त्यानंतर समज मला सिस्टीम हे बा इथपर्यंत आलो आपण. ट्रान्सफॉर्मर तुम्हाला सध्याला नाहीये, सो याचा विचार द्या. तुम्ही रेक्टिफायर पाहिलं, तुम्ही फिल्टर पाहिलं. आता हे फिल्टर नंतर असं आउटपुट भेटायचं पहा नॉन रेग्युलेटेड. आता हे व्होल्टेज रेग्युलेटर त्याला काय करणार, परफेक्ट रेग्युलेट करेल. लक्षात, परफेक्ट डीसी, त्याच्यामध्ये ते व्होल्टेज पण हलणार नाही. म्हणजे ते व्होल्टेज जे थोडंफार फ्लक्च्युएट व्हायचं ते पण होत नाही. तुम्ही याच्यामध्ये नेमकं कोण वापरलेलं असतं, झिनर डायोड असतो. झिनर डायोड आता काय असतो ते बघू आपण. समजते ना सिस्टीम. हे पहा पूर्ण चॅप्टर एक साथ लक्षात ठेवा. ते काही छोट्याशा नोट्स नाही आहेत की तुम्ही काहीतरी घेऊन लिहून देणार आणि काहीतरी तुम्हाला मार्क्स भेटून देईल. हे पहा रट्टा मार. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला हे चॅप्टर याच्यापेक्षा अजून चांगलं कोणीच शिकवू शकत नाही, म्हणजे मला तरी वाटतं. कारण त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा इलेक्ट्रिकलचे आम्हाला एक टीचर होते ज्यांनी पूर्ण त्यांची सर्व्हिस इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मध्ये केलेली होती. 60 वर्ष जवळपास ते इलेक्ट्रिकल मध्ये होते आणि ते रिटायर झाल्यानंतर आम्हाला शिकवायला आले होते. ओके, सो आफ्टर रिटायरमेंट एक एन्जॉयमेंट म्हणून टीचिंग त्यांचं एक ते हॉबी सारखं असतं ते. महामुनी सर नावाचे एक टीचर होते आम्हाला. असामान्य पर्सनॅलिटी होती इलेक्ट्रिकलच्या बाबतीत. सो अशी गोष्ट आहे की प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज यात खूप फरक असतो. तुम्हाला थेरॉटिकली मी डायग्राम शिकवणार ते ठीक आहे, पण प्रॅक्टिकली ते काम कसं करतं हे शिकवणारा माणूस आम्हाला आणि मी तुम्हाला सांगतोय असे. आता ते सर आम्हाला ऍक्च्युली त्यांच्या 40 ते 50 वर्षाच्या अनुभवाचा जवळपास 30 ते 40 वर्षाच्या अनुभवावर ते बोलायचे की मी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट ऍक्च्युली ते इंजिनियर होते महावितरणमध्ये आपल्या. त्यांनी 40 ते 50 वर्ष त्यांनी तेच पाहिलेलं आहे की ऍक्च्युली काम काय करतं, कॅपॅसिटर काय असतं, नेमकं हे काय असतं. ते मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो की नेमकं कॅपॅसिटर काय काम करतं, कसं काम करतं. एवढं डिटेलची पण गरज नसते. आता मी तुम्हाला सांगितलं पहा, ते फक्त वाढवणार डिक्रीज होणार असं आहे, तुम्हाला काही गरज नाही जास्त डीप मध्ये शिकायची. बट इम्पॉर्टन्स काय आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला इतक्या सहजासहजी मारता येत नाही की जे तुम्ही आता करताय. ते कसं पाहणार, तुम्हाला सर्किट चेंज करून देणार, ते तुम्हाला त्याचे ऍप्लिकेशन्स विचारणार. तो असं क्वेश्चन बनतात त्याच्यावरती थेरॉटिकल मध्ये, आणि ते तुम्हाला तेव्हाच समजतं जेव्हा तुम्हाला त्याचे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन समजतात किंवा त्याचं ऍक्च्युअल फंक्शनिंग समजतं. तर मला असं वाटतं बोर होऊ शकतं असं वाटतं मला की खूप जास्त डीप खूप असं मध्ये घुसून सर प्रत्येक गोष्टीचे कारण सांगताय. पण खूप इम्पॉर्टंट आहे, आयुष्यात तुम्हाला कोणीच सांगणार नाही का. मला तरी एकच टीचर भेटले आयुष्यामध्ये तसे. सो तुम्हाला पण कदाचित मग त्यांच्या घेतलेलं नॉलेज मी रिप्लेस करतोय, माझं स्वप्न आहे हे त्यांच्याकडून घेतलेलं आहे. सो 30 ते 40 वर्षाचा अनुभव त्यांनी आम्हाला शेअर केला, आम्ही तुम्हाला शेअर. प्रत्येक माणूस प्रॅक्टिकली शिकत नसतो. थेरॉटिकल कॉन्सेप्ट वेगळ्या गोष्टी असतात, प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट वेगळ्या गोष्टी असतात. ओके, सो या गोष्टी लक्ष द्या. मार्क्स गेन करणं तुमच्या आयुष्याचं टार्गेट नाहीये. आयुष्याचं टार्गेट आहे आयुष्य बेटर बनवणं. सो त्याच्याकडे लक्ष द्या. जरा डीप मध्ये होत असेल तर बोर होत असेल तर तसं आपण वेज चेंज करू शिकायचे. पण मला असं वाटतं एवढा डीप मध्ये तर काहीतरी फायदा घ्यायचा. नुसतं बोर आणि काहीतरी चाललंय असं नका करू. तर मग मला सांगून द्या आधीच की सर तुम्ही रिकामा टाइम आम्हाला मला काय भाऊच आहे का तोंड पाहिजे. सो पहा इकडे झिनर डायोड हा कशात होतो आपण, हे महत्व कशा व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये, बरोबर. आताच तर सांगितलं झिनर डायोड व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये यूज करतो. डायोड याच्या आधी आपलं शिकून झालेलं आहे. मी तुम्हाला पीएन जंक्शन डायोड, एनपीएन जंक्शन डायोड, टेट्रा वगैरे पण होते मागच्या वर्षी, पण आता काढून टाकले, बरं झालं नशीब चांगले. सो जे डायोड्स असतात ते डायोड, झिनर डायोड एक प्रकारचा एक डायोड आहे की ज्याच्यामध्ये रिव्हर्स ब्रेकडाऊन म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज आपल्याला द्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये रिव्हर्स मध्ये करंट पासच होत नाही कधी, म्हणजे होतच नाही डायरेक्ट रिव्हर्स मध्ये बिलकुलच पास होत नाही. आणि आपल्याला त्याचं ब्रेकडाऊन जंक्शन माहिती असतं, ब्रेकडाऊन व्होल्टेज माहिती असतं, तिथपर्यंत तो रिव्हर्स करंट बिलकुलच पास करत नाही, म्हणजे नसल्याच पास करतो. सो म्हणून आपण याला व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज करतो. म्हणजे जवळपास 0.0001%
पॉसिबिलिटी असते की तो काहीतरी पास करेल. ओके, सो हा तुमच्या डायोडचाच एक प्रकार आहे. फक्त एक झिनो डायोड अशासाठी नाव दिलंय कारण याची रिव्हर्स पोलॅरिटी जी असते ती आपल्यासाठी कामाची असते. याचं काम आहे तुमच्या व्होल्टेजला फ्लक्च्युएट होऊ देणं. लक्षात? हॅलो, हा हा, मेन काम लक्षात घ्यायचं. कारण ते तुम्ही वापरताच कुठे व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये. म्हणजे हा काय करणार आहे पहा नीट, करणार काय त्याच्याकडे लक्ष द्या. तुमची जे व्होल्टेज नॉन रेग्युलेटेडची वेव्ह अशी होती की नाही, ह्या वेव्हला तो डायरेक्ट अशी करणार आहे. म्हणजे तो हे जे फ्लक्च्युएशन भेटतंय ना छोटे मोठे, ते पण भेटू देत नाही व्होल्टेजचे. आता हे असं कसं करतो तो, तर खूप सोपं आहे पहा. तर याचा जे कार्यक्रम असतो, हा कार्यक्रम याची वेव्ह जी असते कॅरेक्टरिस्टिक्स वेव्ह ती अशी असते पहा. हा एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत करंट जाऊच देत नाही. म्हणजे एकदम छोट्या लेवल पर्यंत असं. म्हणजे याचं जे करंट असतं ना, ते एका ऑप्टिमम पॉईंट पर्यंत करंट जातच नाही त्याच्यात ना. व्होल्टेज वाढतं पण करंट जात नाही, व्होल्टेज वाढतं पण करंट जात नाही. छोटंसं जातं एकदम. छोटीशी बारीक लाईन दिसते तुम्हाला दोघांच्या मध्ये, एकदम बारीक करंट फ्लक्च्युएट होत राहतं. आणि एका पॉईंट नंतर डायरेक्ट अचानक करंट फ्लो होऊन जातं. आलं का लक्षात? हॅलो, हा. मग आता हे जे वेव्हची कॅरेक्टरिस्टिक आहे, हे तुमच्या ह्याच्यात कशी काम करते पहा. तुमचं हे जे असं फ्लक्च्युएशन भेटत होते की नाही, ते भेटणारच नाही ना. कारण हा इथून तर इथपर्यंत हे फेज आहे, बरोबर. हे एवढी फेज म्हणजे एवढा जरी चेंज आला तरी हा होऊच देत नाही काही चेंज. आणि हा इथं आला की तो डायरेक्ट सोडून देतो पूर्णच्या पूर्ण करंट. सो ही त्याची कॅरेक्टरिस्टिक असते. म्हणजे इथं आल्यानंतर सुटणार करंट, इथं आल्यानंतर सुटणार करंट, इथं आल्यानंतर सुटणार करंट. हे जे फ्लक्च्युएशन होतं छोटं मोठं, हे भेटतंय का तुम्हाला या स्लॉटमुळे? नाही भेटत आहे. मग तुमचं व्होल्टेज या मॅक्झिमम पॉईंट पासूनच स्टार्ट होतं, कधीच ते खालून स्टार्ट होत नाही, चुकून पण नाही. सो मग तुमचं व्होल्टेज म्हणतो आपण याला रेग्युलेट झालं. म्हणजे कंटिन्युअसली एका पॉईंट पासूनच करंट पास होणार, एका व्होल्टेजलाच करंट पास होणार. जर ते व्होल्टेज नाही आलं तर करंट पास होत नाही. लक्षात? मग ते व्होल्टेज, आता समजा हे व्होल्टेज आहे, समजा 10 व्होल्ट आहे समजा, तर 10 व्होल्टलाच पास होतं. मग 10 व्होल्टलाच पास होणार, लाईन अशीच राहील. प्रत्येक वेळेला व्होल्टेज 10 व्होल्टच राहणार, तरच पास होईल, नाही तर नाही होत. परफेक्ट डीसी करंट. लक्षात? समजेल तुम्हाला? हा, समजेल तुम्हाला ते पुढे. पण एक प्रयत्न केला मी थोडस इथं आधी सांगण्याचा. ठीक आहे. सो झिनर डायोड वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ जंक्शन ब्रेकडाऊन. जंक्शन ब्रेकडाऊनच्या याच्यावरती वर्क करतो. लक्षात ठेवा, सीईटी साठी प्रश्न होऊन जातो की ऑन व्हॉट प्रिन्सिपल झिनर डायोड वर्क्स. सो जंक्शन ब्रेकडाऊनच्या याच्यावरती वर्क करतो. जंक्शन ब्रेकडाऊन काय असतं सांगतो. So the other diode mentioned above make use of photosensitivity, a very important and useful property of the semiconductor. आता ते फोटोसेन्सिटिव्हिटी वगैरे जे आहेत ते इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, कारण इथे तुम्ही फोटो डायोड वगैरेचा पण अभ्यास करायचा आहे. तुम्हाला ऍक्च्युअली इतक्या प्रकारच्या डायोडचा अभ्यास करायचा आहे. झेनर डायोड, फोटो डायोड, सोलर सेल आणि एलईडी. एलईडी टीव्ही असतात बा तुमचे, एलईडी. हा, त्याच्या आधी एलसीडी टीव्ही भेटायचे. ऐकलंय का नाव तुम्ही? येस. टीव्हीचे बरेच प्रकार वाटले. त्याच्या आधी जे खूप लांब लांब टीव्ही असतात पहा, असे ते जुन्या जमान्यातले रंगीत टीव्ही पाहिले असतील तुम्ही, कलरफुल, खूप लांब लचक राहायचे असे मागे. जसा टीव्ही असतो आणि लांब असतो असा. हे जे होतं ना, हे काय बरं त्या सँडीचं नाव, ते ट्यूब असते अशी ट्यूब. ते पिक्चर टाकी वगैरे जुने पिक्चर पाहिले असतील, असा फ्लॅश जातो असा, आणि ते लोक असे उभे राहून जायचे तर त्याचे चेहरे दिसायचे स्क्रीन वरती. ते तसं असतं ते. इथून एक ट्यूब असते, ते फ्लॅश मारते आणि ते फ्लॅश लावल्यानंतर त्याच्यावरती चमकत असतं. म्हणजे प्रोजेक्टर, समजा प्रोजेक्टरची सिच्युएशन होती. तर प्रोजेक्टरची जे टीव्ही होते ते सुरुवातीला होते. त्याच्यानंतर आपण इजाद केली सिस्टीम, आपण ते ट्यूब बंद केल्या आणि एलसीडी आणले, म्हणजे लिक्विड क्रिस्टल डायोड आणले. लिक्विड क्रिस्टल डायोडचे पण बंद झाले, आता त्याची पण क्लॅरिटी खराब होती. आता एलईडी आले, लाईट इमिटिंग डायोड. आता सध्याला टेक्नॉलॉजी तुमची अपडेटेड आहे, जी इमिटिंग डायोडवर आलेली. आता विषय असा आहे की हे डायोड वगैरे कसे काम करतात ते वगैरे पाहू आपण. हा सगळा लाईट इमिटिंग डायोड जो आहे ना, हा फोटो सेन्सिटिव्हिटीची कन्सेप्ट आहे. फोटो म्हणजे काय, लाईट. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, सेन्स करणं. जो डायोड असतो त्याला प्रकाश सेन्स करता येतो. या कॉन्सेप्टवरती हे डायोड तयार होतं. म्हणजे त्यांना लाईट इमिट पण करता येतो आणि ऍब्सॉर्ब पण करता येतो आणि त्याला सेन्स पण करता येतो. म्हणून तुमच्या टीव्ही मध्ये चित्र वगैरे दिसतं. सगळं डायोडची कमाल आहे.
आता पहा जंक्शन ब्रेकडाऊन म्हणजे नेमकं काय असतं. टाइम आहे का आपल्याकडे? 6 मिनिट घेऊ अजून. ओके, जंक्शन ब्रेकडाऊन कडे लक्ष द्या. द क्रिटिकल व्होल्टेज इज कॉल्ड एज ब्रेकडाऊन व्होल्टेज अँड द डायोड इज डॅमेज ऍट दिस स्टेज. सो वी विल नाउ डिस्कस अबाउट हॅपन व्हेन इज द जंक्शन ब्रेकडाऊन. आता असं आहे की मी तुम्हाला सांगितलं पहा, एका क्रिटिकल पॉइंटला तुमचा जे डायोड असतो तो ब्रेकडाऊन होऊन जात असतो. म्हणजे तो डायरेक्ट तिथं ब्रेक होऊन जातो, डॅमेज होऊन जातो आणि त्याच्यापुढे जर तुम्ही गेलं तर तो डायरेक्ट बदलून टाकावा लागतो तुम्हाला, म्हणजे तो डायरेक्ट फेकून द्यावा लागतो. आता ते समजेल तुम्हाला काय असतं. सो इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन ऑफ एनी मटेरियल, मेटल, सेमीकंडक्टर, insulator can be due to a valence of breakdown किंवा मग झिनर ब्रेकडाऊन. सो वी विल डिस्कस ऑनली द झिनर ब्रेकडाऊन इन डिटेल्स. सो 2 प्रकारे तुमचे डिव्हाइस खराब होत असतात. कोणते म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे डिव्हाइस? मेटल किंवा सेमीकंडक्टर किंवा इन्सुलेटर खराब झालं, म्हणजे इन्सुलेटर जळालं किंवा सेमीकंडक्टर खराब होतोय समजा तुमचा, तो पीएन जंक्शन टाईपचे स्विच जर खराब होत आहेत समजा सर्किट मधले, तर हे खराब होण्याचे दोन टाइप्स आहेत. म्हणजे ते कशामुळे खराब होतात, तर एक व्हॅलेन्सचे ब्रेकडाऊन म्हणजे ते काय कमी जास्त होणं व्होल्टेज, आणि दुसरं म्हणजे काय झिनर ब्रेकडाऊन म्हणजे अति जास्त होणं व्होल्टेज रिव्हर्स ब्रेकडाऊन मध्ये. सो 2 प्रकार असतात की जे, आता समजा तुमचा सेमीकंडक्टर खराब झाला तर तो या 2 कारणांमुळे खराब झालेला असतो. झिनर ब्रेकडाऊन आलेलं असतं, झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा जास्त व्होल्टेज गेल्यामुळे तो सेमीकंडक्टर खराब झालेला असतो, किंवा मग खालचे ब्रेकडाऊन असतं म्हणजे काय ऑड इव्हन व्होल्टेज आल्यामुळे तो खराब झालेला असतो. सो याच्यातला ऑड इव्हनचा आपण लक्षात नाही देणार, आपल्याला सध्याला इथं झिनर ब्रेकडाऊनचा विचार करायचा आहे, कारण आपल्याला झिनर डायोड शिकायचं. सो तुमचं सेमीकंडक्टर 2 कारणांमुळे खराब होतं हे लक्षात ठेवा. यासाठी लक्षात ठेवा की हे सीईटीचा प्रश्न आहे. ओके, सीईटीचा प्रश्न आहे, कोणत्या कारणांमुळे सेमीकंडक्टर डॅमेज होणार. सो 2 कारणे लक्षात ठेवा, ते दोन्ही कारण. सो झिनर ब्रेकडाऊन आपण इथं अभ्यास करणार. आता झिनर डायोडची तुम्हाला डायग्राम कॅरेक्टरिस्टिक जागी तर दिसते पाहिजे. सो हे ऍक्च्युअली डायोड आहे तुमचा. हे थोडंसं वरतून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी, समजलं तर पहा. हे तुमचं करंट असतं आणि हे तुमचं व्होल्टेज ग्राफ असतं. म्हणजे हा व्होल्टेज आहे आणि हा करंटचा ग्राफ आहे. व्होल्टेज करंट ग्राफ आहे. वाय ऍक्सिसवर करंट, एक्स ऍक्सिसवर व्होल्टेज. सो एक पर्टिक्युलर व्होल्टेज येईपर्यंत करंट होत नाही पहा. मी तुम्हाला हे आत्ता सांगितलं काही वेळापूर्वी, आहे की नाही. म्हणजे एक पर्टिक्युलर लेवल येऊ द्यावी लागते, तेवढं व्होल्टेज आलं तर पूर्ण करंट पास होऊन जातो. तोपर्यंत बिलकुलच करंट पास होत नाही. मग याला म्हणतो आपण तो डीसी देत असतो, परफेक्ट डीसी. म्हणजे तो ह्या व्होल्टेजचं एवढं जे फ्लक्च्युएशन होतं की नाही, हे फ्लक्च्युएशन त्याने काढून टाकलात. ह्या पॉईंट आला तर आणि तरच करंट भेटणार, नाही तर नाही भेटणार. म्हणजे ते फ्लक्च्युएशन जे यायचं ते पण येत नाही, डायरेक्ट करंट स्ट्रेट भेटतो. आता विषय असाच आहे की हे फॉरवर्ड बायस मध्ये, फॉरवर्ड बायसची कंडिशन आहे. पण मग ते निगेटिव्हचं काय? मग समजा जर कमी व्हायला लागला व्होल्टेज, म्हणजे हे वाढत व्होल्टेजचं ठीक आहे ना, वाढताना तो देतो. पण जर व्होल्टेज कमी व्हायला लागलं चुकून पण, तर थोडं जरी व्होल्टेज डिक्रीमेंटला आलं तर काय असतं माहिती का, छोटस डिक्रीमेंट बारीकसं भेटत असतं काहीतरी. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही अजून छोटस ब्रेकडाऊन झालं की तो डायरेक्ट काय करतो, ब्रेकडाऊन व्होल्टेज त्याचं भेटतं आणि इथून डायरेक्ट फुल आउट करंट पास करून टाकतो रिव्हर्स मध्ये पण. हे आपल्याला नको असलेली कंडिशन असते. म्हणजे हे व्होल्टेज आपल्याला नको इथपर्यंत. म्हणजे जर तुमचं रिव्हर्सचं व्होल्टेज इथपर्यंत पोहोचलं, म्हणजे एवढं निगेटिव्ह व्होल्टेज झालं, तर तुमचा जो झिनर डायोड आहे तो खराब झालेला आहे समजा. कारण त्याला निगेटिव्ह मध्ये पास करायचं नव्हतं. म्हणजे तुम्हाला दिसतंय ना, जवळपास पास नाही करत, तो नसल्यासारखंच येते. पण तो अचानक एवढं व्होल्टेज आल्यानंतर डायरेक्ट करंट पास करून टाकतो. ही कंडिशन तुम्हाला नको पाहिजे होती, पास नाही व्हायला पाहिजे होतं. मग हे कोणत्या व्होल्टेजला नेमकं, तो कुठलं व्होल्टेज असतं की ज्याला तो रिव्हर्स मध्ये पण पास करून टाकतो आणि डॅमेज करून टाकतो सिस्टीमला, निगेटिव्ह व्होल्टेज. ते व्होल्टेजला म्हणतात झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज. समजलं का? नाही समजलं? हा, म्हणजे इनडायरेक्टली म्हणण्याचा अर्थ आहे की ज्या व्होल्टेजला तुमचा झिनर डायोड खराब होईल ते व्होल्टेज तुमचं झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं. टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर
ज्या व्होल्टेजला रिव्हर्स बायस मध्ये करंट फ्लो होतं ते व्होल्टेज म्हणजे झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं. हे रिव्हर्स बायसची कॅरेक्टरिस्टिक आहे. रिव्हर्स बायस आहे. रिव्हर्स बायस मध्ये करंट फ्लो न होऊ देणं हे झिनर डायोड म्हणजे डायोडचं काम असतं. सो रिव्हर्स बायस मध्ये करंट फ्लो होत नाही इथपर्यंत ओके. पण इथून जेव्हा करंट अचानक फ्लो होऊन जातो तर हे जे व्होल्टेज भेटलं जिथून रिव्हर्स बायस मध्ये पण करंट फ्लो झाला दॅट व्होल्टेज इज कॉल्ड एज झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज. तिथपर्यंत तुमचा झिनर डायोड काम करतो, त्याच्या पुढे तो खराब झाला असं त्याचा अर्थ आहे. लक्षात समजलं का नाही समजलं काही? सर आता समजलं. हा म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ होता फक्त झिनर ब्रेकडाऊन म्हणजे नेमकं काय ते सांगण्याचा प्रयत्न होता माझा. मी आता परत आपल्या टॉपिक कडे येतो सुरुवात. ब्रेकडाऊन म्हणजे नेमकं काय? तर ब्रेकडाऊन म्हणजे ते रिव्हर्स बायस मध्ये जेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर व्होल्टेज भेटेल आणि त्या पर्टिक्युलर व्होल्टेज नंतर रिव्हर्स बायस मध्ये पण करंट फ्लो होऊन जाईल. रिव्हर्स बायस मध्ये ऍक्च्युअली करंट फ्लो होत नाही, पण जर रिव्हर्स बायस मध्ये पण करंट फ्लो झाला तर याचा अर्थ ते जे व्होल्टेज आलेलं आहे त्या व्होल्टेजला तो झिनर जो डायोड होता तो ब्रेक झालेला आहे आणि तिथून तो काम करत नाही, तो पूर्ण सिस्टीम मध्ये करंट फ्लो सोडून देतो म्हणजे तुमचं डिव्हाइस पण डॅमेज होऊन जातो. मग त्या व्होल्टेजच्या मध्ये आपल्याला काम करायचं असतं, त्याच्या पुढे कधी जायचं नसतं. आपण आपल्यासाठी ते व्होल्टेज लय महत्वाचं आहे. ते व्होल्टेज का महत्वाचं आहे? कारण चुकून जर तुम्ही त्या व्होल्टेजला रीच होऊन गेले तर तुमचं पूर्ण सिस्टीम कोलॅप्स व्हायला करेल. कारण तो रिव्हर्स ब्रेकडाऊन मध्ये पण व्होल्टेज करंट सोडून देईल आणि जेव्हा तुम्हाला करंटची गरज नव्हती तेव्हा पण करंट गेला म्हणजे अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस होऊन जाईल आणि अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस झाला म्हणजे तुमचा डीसी करंट संपला इकडचा आणि डीसीच्या जागी जर अल्टरनेटिंग करंट तुमच्या टीव्हीला भेटला तर टीव्ही असं कमी जास्त बसून जाईल. आला का लक्षात? नीट सांगतो, परत सांगतो पहा, ते जरा मस्त आहे. तुमचं जे होतं हे फॉरवर्ड बायस मध्ये जे करंट भेटायचं ते ओके, याचा काही इश्यू नाही. बट रिव्हर्स बायस मध्ये करंट बिलकुलच पाहिजे नाही तुम्हाला, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला काम करायचं ऍक्च्युअली. इथून तो डायरेक्ट पाहून देतो करंट, तो ऐकत नाही कोणाचं, असं आहे. मग हे जे व्होल्टेज असतं याला ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतात. ओके, तर तुमचं जे काय डायोड काम करतो तो डायोड काम करतो फक्त एवढ्या रिजन मध्ये, चुकून पण ह्या व्होल्टेजला यायचं नाही, याच्या इकडेच काम करायचं. मग हे व्होल्टेज काय इम्पॉर्टंट होऊन जातं? कारण असं आहे की इथपर्यंत तो डीसी देतो या सिस्टीम पर्यंत, कारण इथून करंट जात नाही, इथून करंट जातो तो पण ह्या लेवल पासूनच वाढतो. फक्त इथपर्यंत तुम्हाला कोणता करंट भेटत असतो? डीसी भेटत असतो. बट जर ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या पुढे चुकून तुमचं व्होल्टेज गेलं तर काय होऊन जाईल? हा करंट जो पॉझिटिव्ह जात होता त्याच्यामुळे तो डीसी भेटत होता मस्त, आता तोच करंट निगेटिव्ह पण जायला लागून जातो, म्हणजे निगेटिव्ह करंट. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करंट दोघं एकसाथ आल्यामुळे तो कोणता करंट तयार झाला? कोणता तयार झाला? हॅलो, अरे अल्टरनेटिंग करंट तयार होईल ना. हा सर. हा, आता हे सर्किट व्होल्टेज रेग्युलेटर नंतर डायरेक्ट कोण कनेक्ट असतं? डायरेक्ट तुमचा लोड कनेक्ट असतो, म्हणजे टीव्ही किंवा फॅन. रेग्युलेटर नंतर डायरेक्ट टीव्ही किंवा फॅन असतो डायरेक्ट समोर. तुम्ही जर चुकून ब्रेकडाऊन व्होल्टेज पार केलं आणि हा झिनर डायोडने त्याचं फंक्शन करणं सोडलं तर अल्टरनेटिंग करंट डायरेक्ट कुणाला भेटणार? डायरेक्ट कुणाला भेटणार? टीव्ही किंवा फॅनला भेटेल ना. नाही समजलं? हा, आता टीव्ही आणि फॅन यांना अल्टरनेटिंग करंट बिलकुल चालत नाही. त्यांना प्लस मायनस आल्यामुळे ते चालू होतात बंद होतात, चालू होतात बंद होतात, त्यांची ट्यूब सगळं होऊन जातं. बरोबर. सो मग हे डिव्हाइस डॅमेज होण्याची परिस्थिती येऊन जाते तुमच्यावर, पूर्ण अप्लायन्सेस तुमचे खराब होऊन जातील जर तुमचा समजा झिरो डायोडने नीट काम नाही केलं. मग तुम्हाला या पूर्ण डायोड मध्ये सर्व ओके, डीसी करंट भेटणार, ते सर्व विरो ठीक आहे, पण तुमचं लक्ष सर्वात महत्वाचं असावं लागतं या ब्रेकडाऊन व्होल्टेजवर. जर चुकून तुम्ही ब्रेकडाऊन व्होल्टेजचं कॅल्क्युलेशन चुकलं तुमचं आणि जर तुम्ही तिथपर्यंत नाही काम केलं व्यवस्थित तो पूर्ण सिस्टीम खराब होऊन जाईल. सो आपल्यासाठी झिनर डायोड मध्ये सर्वात महत्वाचा कॉन्सेप्ट असतो ब्रेकडाऊन व्होल्टेज. त्याची मॅक्झिमम लिमिट, त्या लिमिट पर्यंत तो काम करणार, त्याच्या पलीकडे बिलकुलच नाही. सो ते लिमिट काढणं आणि ते काय असते आणि ते कुठून असते याचे कॅल्क्युलेशन्स असतात. ते आता सध्याला तुम्हाला कॅल्क्युलेशन नाही येते, इंजिनिअरिंगला येतील, पण सध्याला फक्त तुम्हाला हे समजलं की ब्रेकडाऊन व्होल्टेज नेमकं काय असतं, त्याला नेमकं ते तिथपर्यंत नेमकं काम करतं म्हणजे नेमकं काय करतं आणि ते नाही झालं तर नेमकं काय होणार हे समजलं पाहिजे. आता काही डाऊट आहे का कुणाला? ब्रेकडाऊन व्होल्टेज जर तुम्ही पार केल्यानंतर काय होतं? हॅलो, ठीक आहे, रिस्पॉन्स पण देत नाही तुम्ही. मला असं वाटतं आज थांबू आपण इथं, अति होऊन जाईल तुमच्या लावून.
तुम्हाला झेनर ब्रेकडाऊन आहे, फोटो डायोड आहे, एलईडी आहे, बीजेटी पण आहे, ट्रान्झिस्टर्स पण आहे. ओके, ऍम्प्लिफायर पण आहे, लास्टला लॉजिक गेट आहे. ठीक आहे, पुरा सिलेबस मागचा रिपीट केलेला आहे, काही नवीन नाही टाकलेलं आहे आणि काही जुनं पण उडवलेलं पण नाही. सगळंच आहे तुम्हाला मागच्या वर्षी. आता हे जरा जास्त डीप मध्ये होत आहे कारण महत्वाचे टॉपिक आहे. झिनो डायोड बऱ्याच वेळेस विचारला गेलेला टॉपिक आहे. ते हे पण विचारलं जातं. याच्यामध्ये सर्वात जास्त विचारलं याच्यात काही पण विचारलं जाऊ शकतं. फोटो डायोड पण विचारला गेलेला आहे, एलईडी पण विचारला गेलेला आहे, हे ट्रान्झिस्टर्स पण विचारले गेलेले आहेत. म्हणजे जवळपास सगळंच विचारलं गेलेलं आहे. कधी हे तर कधी ते तर कधी ते अशी गोष्ट असते. सगळं शिकवावं लागतं. ठीक आहे, समजतंय का पण तुम्हाला? हॅलो, समजतंय का? सर लेक्चर मध्ये विचारून घ्या. डाऊट्स आहेत का कुणाला आजच्या लेक्चर मध्ये? नाही? गुड.